रायगडावरती सूर्यास्त झाला होता आणि तो सूर्यास्त झाल्याच्या नंतर दरवाजा बंद झाला. महाराजांचे आदेश होते की सूर्यास्तानंतर दरवाजा उघडायचा नाही. मात्र एक महिला वरती अडकली आणि मग तिचं बाळ मात्र तिच्या गावात अडकलेलं होतं. आणि आपल्याला ती सगळ्यांना कहाणी माहिती आहे. हिरकणी दरवाजा बंद असल्यामुळं रायगडाचा एक हिरकणी कडा उतरून खाली आली बाळाच्या ओढीनं. नंतर त्या कड्याला हिरकणी नावाचं देण्यात आलं. आज आम्ही ज्यावेळेस तोरणा किल्ला चढत होतो त्यावेळेस आम्हाला एक आजी भेटल्या आणि त्या आजींचा सगळा प्रवास बघताना आम्हाला त्या हिरकणी कड्याचा इतिहास आठवला. मात्र ज्या आजी भेटल्या आणि त्यांचा हा प्रवास सकाळपासून आम्ही ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस आम्हाला एक 65 वर्षाची हिरकणी अनुभवायला मिळाली. आजी माझ्या बरोबर आहेत. आणि आजी, तुम्ही एवढं मोठं ओझं घेऊन खालून रोज वरती येता, किती वर्ष झालं? 25 वर्ष. 25 वर्ष झालं. घरी काय शेतीवाडी? भात शेती आहे फक्त. फक्त भात शेती. उन्हाळ्याला पाण्याचा हे असतो ना तोटा. बर मग काय नाही. बर. काय हे ओझं घेऊन येता वर, काय काय असतं त्याच्यात? त्याच्यात काय मला ओझं येते आता किती 3 बाटल्या बर बिस्लरी हा आणि साखर 1 किलो, बर काकडी 2-2.5 किलो, बर बेळीचं 2 पुढे हा आणि मग काय आणायचं, एवढंच ओझं येते तेवढं आणायचं. बर. किती पैसे मिळतात रोजचे? किती मिळायचे त्याचे किती पैसे व्हायचे? लय तर जवळ लोक असली तर 1000 रुपये होते. बर. मग तेवढ्यात आपलं खाली जायचं, ते संपलं तर नाही संपलं तर परत घेऊन जायचं, असं होतंय. बर. मी मागाशी पाहिलं तुम्ही दोघ जण ज्यावेळेस तुमचं कारभारी आणि तुम्ही येत होता ते म्हणा वज यायना वर मंदिर पर्यंत चालत यायचं, बघितलं ना होय घरापासून. होय हो हो हो. मग ते वज येत नाही म्हणून तिथं मंदिर त्यांना पाठीचा आजार आहे ना काहीतरी? मणक्याचा आहे. मणक्याचा. गॅप आहे. हा 2-2 बॉक्स वर चढवायची ती बर पाण्याची. बर. पण ते गॅप आला या वजानी. आता आहे, आता येतात. बर. आता उद्या येणार अच्छा. बॉक्स घेऊन, तरी पण बर. उद्या. मग तुम्ही रोज खाली ये जा करता? संध्याकाळी खाली जायचं. रोज खाली रोज जायचं. खाली. मुलं किती? मुलगा आहे एक, मुली 5 आहेत. बर. 5चे लग्न झाले, शेवटचा मुलगा आहे. बर. मुलाचं झालं का? मुलाचे लग्न झाले. बर बर. 2 वर्ष काय करतो मुलगा? चहाचा धंदा करतो. चहाचा. कुठं गावातच? पुण्यात. पुण्यात का? बर बर. मग तुम्ही इथं दोघच असता? नऱ्यामध्ये राहायला येतो. बर. तिकडं खाली दुसरीकडे धंदा आहे. नाव काय तुमचं? माझं सखूबाई बबन भोरेकर. भोरेकर. मग आता हे जे सगळं रोज कष्ट करता ते कारभाराच्या उपचारासाठी त्याचे पैसे लागतात लागतात, गोळ्या लागतात. हा. मग काय मुलगा देतो, पण आता आम्ही चाललोय चढलोय 20-25 वर्ष, ते अजून कुठं आम्ही चालतोय तर आम्हाला कुठं घरी बसवत आहे ना. मुलगा म्हणतो आता जाऊ नका बस, बर लय चढलाव. पण मला राहतच नाही ना, घरी करमत नाही. बसून बोर येतोय घरी दिवसभर. मग चला आपला हळूहळू. आणि मग शरीर थांबल्यावरती परत आजारपणाची लक्षण. आजारपणाची. त्याच्यापेक्षा आपला हळूहळू चला. किती वाजता निघता रोज सकाळचं? 6:30ला निघाले घरात. बर. मग ते घरापासून चालत मंदिर पर्यंत येस्तोवर 1 तास तिथं जातो. मग रस्त्याने एवढं चालत हळूहळू काय करायचं असे. नाही तर मुलाचं काय नाही की मुलांनी सांगा, मलाच नाही घरी थांबवत तर काय करणार मुलगा तरी. नाही, कष्टाची सवय असणाऱ्या माणसाला नाही थांबू वाटत. घरी असले ना हप्त्यातनं 2 दिवस वरती येते, घरी असले तरी घरात नसणार. बर. बाहेरच. बर. सरपणाला जाईन, शेतावर जाईन, पण घरात नाही बसूची वाटणार अशी. त्यामुळं आता रगड लोक म्हणतात बासकी कशाला वर जाते. बर. पण नाही, चालवत आहे तर वर जाणार. अगदी चालवा ना की मग असणार. मी बघितलं की तुम्ही त्या टप्प्यात नाही बघितलं ना मी, कसं ते बाचक वर चढत नाही ना, असं फेकायचं, वरती चढायचं आणि मग उचलून वरती घ्यायचं, एक टप्प्याने फेकायचं. मी तुम्हाला तेच म्हणणार होतो की तुम्ही ज्यावेळेस वरती घेऊन येताय ते साहित्य, त्यावेळेस तुम्हाला काही तरुण पोरं किल्ला चढणारी काही टायमाला लोक पोरं चांगले असतात. पोरं म्हणजे अशी पोरं आता दमली ती थकत्यात चालून तर आम्हालाच दिवशी वाटत नाही त्यांच्या. असं वाटतं आपल्याला सवय आहे, त्या मुलांना का त्रास द्यायचा. बर. त्यामुळे नाही. अच्छा. बर. मग आता हे साधारण दिवसभर मग काय काय विकता तुम्ही इथं? ताक, लिंबू पाणी, पाणी बॉटल, त्या 3 बाटल्या आणलेल्या त्या खपत्यात लगेच. बर. ते लगेच संपलं. आणि मग कुठं भेळ काय घेतलं कोणी तर बघायचं लिंबू पाणीच. थंडी असल्यावर तरी लिंबू पाणी जाते का. काकडी वगैरे. अच्छा. बर. मग अजून आता किती वर्ष चालायचा हा प्रवास?
म्हणजे आता किती वर्ष करायचं अजून? हा? किती वर्ष करायचं? चालवतोय त्यावर बर. चालवा ना की बसलो जागेवर. मला खूप एक अभिमान वाटला हा, की रस्त्याने ज्या वेळेस आम्ही बरोबर येत होतो, म्हणजे आपली भेट झाली तिथं, हा. जिथं आम्ही ते कॅमेरा लावला होता, तिथं भेट झाली. त्यावेळेस आजोबांनी ते ओझं ओझं आणलेलं. हे केलं. हम्म. पण ते आजोबा रोज तुम्हाला सोडायला येतात? नाही मी- नाही, ते आजच जास्त नाही जरा नाही. ओझं होतं हा हा. म्हणून आजोबांना म्हणलं म्हणा हे वरती जरा सोडवून द्या, नाही तर मला काय जागेवर जाणार नाही. बर. अच्छा. नाही पण ते खूप मला विशेष वाटलं की चढाईचा भाग सगळा तुम्ही आणला वरती. हा. हा, आजोबा रस्त्याने सोडायला आले. कधी कधी नवऱ्याचं ओझं उचलताना म्हणजे ते तुम्ही स्वतःच कर्तव्य समजता ना. त्यांना पण तिकडे ते कामाला जातात कुठे ना. जातात कामाला? ते बांबू तोडाय. बर. मग ते कामाला जाणार होतं म्हणलं तुम्ही येऊ नका लय वरती, तुम्ही आला होता ना, थांबला होता ना, हा. तिथनच त्यांना माघार घालवणार होते. बर. बर, ते जाऊ देत. चला, आता तुम्ही काय काय आणलं विकायला? आता मी आणले ताक, हा. लिंबू पाणी, हम्म. भेळ हा. आणि काकडी. काकडी. हा. काकडी कशी आहे? काकडी 20 रुपये. 20 रुपये? हा. 20 एक रुपयाला काकडी, एक? एक काकडी 20 बर. रुपयाला. लिंबू पाणी 20 रुपये, बर. ताक 20 रुपये हम्म. आणि भेळ 50 रुपये. हम्म. पाण्याची बॉटल तेवढी 50ला आहे. बर. मी आता किल्ला फिरून येतो हा. आणि तुमच्याकडनं मला 4 काकडी द्यायच्या. हा. हा, मी तुम्हाला पैसे देतो. पैसे दे रे. आणि नंतर द्या. नाही, आहे ना, पाणी घेऊन येते मी, इथंच आहे, पैसे दे. इथं आहे ना मी. का हे बघा, हे धरा माझ्याकडून तुम्हाला. मला नाही, फक्त नको. 4 काकडी. नाही नाही नाही. असं नको. माझ्या आईला देतो. हा, धरा. हे राहू द्या तुम्हाला. हा, मला फक्त 4 काकडी द्या तुम्ही. हा, जाताना तुम्ही या पाणी घेऊन घ्या, आता. घ्या. लिंबू पाणी प्या, नाही नाही, काकडी काय घ्या. नको. मला फक्त काकडी द्या. हे राहू द्या माझ्याकडून तुम्हाला. आणि जिकडे जायचं असलं ना, हा. तर पाण्याची बॉटल न्या. हो, देतो. याला जायचं असेल ना राजगडला, हा. तर संग पाणी पाहिजे. बरोबर आहे, पाणी लागणार आहेत माझ्याकडे 4-5 बॉटल, पण हो अजून आहे. तुमच्याकडची हा. पण एक घेतो मी. पाण्याची बॉटलचे पैसे दे त्यांना. तर नाही मित्रांनो, राहू. सांगायचं तात्पर्य काय आहे की मला हे सांगायचंय की आपण एखाद्या विशिष्ट जबाबदारीमध्ये असलो की आपली रिटायरमेंट असते, नोकरवाल्यांची, नोकरीवाल्यांची वगैरे. इथं रिटायरमेंटच नाहीये. जोपर्यंत पाय चालताय तोपर्यंत चालत राहायचं. तोंड चालत राहायचं. सांगायचं पाय- तात्पर्य काय? पाय थकलं की काय सगळंच थकलं. हो, गावखेड्यातली माणसं, हो ना. साधी माणसं, ह्या सह्याद्रीच्या कुशीतली माणसं, विशेषतः जिथं छत्रपतींच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी, इथली माणसं किती काटक असतात हे महत्वाचंच आहे. पण यांचे जे विचार आहेत की बाबा आपण कोणाचं ओझं व्हायचं नाही जोपर्यंत आपले पाय चालतात. आपलंच पाहिजे तोपर्यंत आपणच चालायचं. तर खरंच एक मोटिवेशन करणारी स्टोरी आहे म्हणून म्हटलं रेकॉर्ड करावं. आजींबद्दल तुम्हाला काय वाटलं? आपल्याला नक्की खर्चीला comment लागतात ते कोण? मुलगे का मागण्यापेक्षा आपलं पाय चालतात ना अजून, हा, आहे का नाही? खरंय. हा? खरंय. मुलगा का मागण्यापेक्षा हा. मुलगा आपण मागायचं मग द्यायचा, त्याच्यापेक्षा चाललं आपण चालतोय ना, हा, तोपर्यंत आपली सत्ता आपल्या हाताने, नाही का वापराय खरंय खरंय. येऊ का आजी? हा. हा, तुम्ही या. तुम्ही आता पाणी तिकडे आतमध्ये जा, हा. धर्माची हो, बघा हो. आणि असं खालचा बिनी हा, दरवाजा तुम्हाला किती बघा. वेळ लागतोय माघारी यायला? मी आता येईन लगेच हा, पाणी चालतंय. घेऊन. ठीक आहे. हे काय प्यायचं पाणी आणलेलं आहे खालच्या, आणि इकडनं आता वापरायचं ते धुवायचं पाणी. बरं बरं भांडी बरं, धुवायचं. चालतंय. हो हो, ठीक आहे, चला.